पण ज्यावेळेस त्यांनी खोदकाम केलं त्यावेळेस त्यांना देवीचा मुखवटा आणि 3 हात असलेली देवी अशा प्रकारे एक मूर्ती त्यांना सापडली। तर मित्रांनो, आज मी आलोय पुण्यातील सेनापती बापट रोडवर असलेल्या चतुर्शृंगी देवीच्या मंदिरात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या थोडं समोर गेलं की सेनापती बापट रोड लागतो, त्याच रोडवर हे देवीचं मंदिर आहे। गेट मधून आत प्रवेश केला आणि मी येऊन पोहोचलो या मंदिराच्या पार्किंग मध्ये। खूप मोठी अशी या ठिकाणी पार्किंग आहे। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज मी आलोय पुण्यातील चतुर्शृंगी देवीच्या मंदिरामध्ये, जे की आहे युनिव्हर्सिटी जवळ असलेल्या सेनापती बापट रोडवर। माझ्या मागे बघू शकता ते रेड कलर मध्ये जे दिसत आहे ते आहे देवीचं मंदिराचं मेन एंट्रन्स गेट आणि माझ्या मागे आहे या ठिकाणी पार्किंग। या ठिकाणी पार्किंगसाठी सुद्धा सुविधा आहे। खूप मोठा परिसर आहे। पैसे देऊन तुम्ही या ठिकाणी आपली गाडी पार्क करू शकता। या मंदिराच्या परिसरातच अनेक दुकानं आहेत। या ठिकाणी तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता। हार, फूल, प्रसाद सर्व साहित्य या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। तर माझ्या मागे मित्रांनो बघत असाल, हे आहे या मंदिराचं गेट। आर्किटेक्चर बघू शकता किती सुंदर प्रमाणे आहे आणि इथूनच आपल्याला वरती जायला आता पायऱ्या आहेत ज्या की थेट मंदिरापर्यंत जातात। तर मित्रांनो, या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेलं आहे। इसवी सन जवळपास 300-350 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। आणि चला आतमध्ये जाऊन बाकी तुम्हाला माहिती देतो आणि आतमध्ये मंदिर कसं आहे ते सुद्धा दाखवतो। चतुर्शृंगी मंदिर हे एका डोंगरावर आहे। जातानाच पहिले आपल्याला एक खूप मोठं प्रवेशद्वार पाहायला मिळतं। या प्रवेशद्वाराचं आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे। आणि वरती जायला आपल्याला इथून पायऱ्या आहेत। वरती जातानाच पायऱ्यावरती एक मित्र आपल्याला या ठिकाणी रांगोळी काढताना दिसतोय। खूप छान असं रामाची रांगोळी यांनी काढली होती। उद्या अयोध्येत रामप्राण प्रतिष्ठेचा सोहळा असल्यामुळे या ठिकाणी जय्यत तयारी चालू होती। या मंदिराला 100 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत आणि या मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे। मंदिरात वरती जाताना आपल्याला सगळ्यात आधी गणपतीचं एक मंदिर लागतं। या मंदिराचा इतिहास सुद्धा खूप छान आहे, तो मी तुम्हाला सांगतो। याच गणपतीच्या मंदिरात बसून चाफेकर बंधूंनी VS रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या खुनाचा कट रचला होता। त्यावेळी त्यांनी गणपतीचे आशीर्वाद घेतले, देवीचीही आराधना केली, आम्हाला कटात यश मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली। त्यात चाफेकर बंधूंना यश मिळालं होतं। त्यांनी त्यावेळी सांकेतिक भाषेत लोकमान्य टिळकांना सांगितलं, खिंडीतील गणपती पावला असा निरोप त्यांनी त्यांना दिला। त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी रँड कसा होता आणि त्याचा वध कसा झाला या संदर्भात टिळकांनी लेख लिहिला होता। या मंदिराचा परिसर पूर्णपणे हिरव्या झाडांनी नटलेला आहे। खूप सुंदर प्रकारे या मंदिराचा आर्किटेक्चर आहे। सोबतच अनेक प्रकारचे झाडं आपल्याला मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात। हे मंदिर एका उंच डोंगरावर असल्यामुळे हे खूपच आकर्षक वाटतं। या मंदिराच्या परिसरात एक तुळशी वृंदावन सुद्धा आहे। बसण्यासाठी खूप छान व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वरती जाताना एक भैरव बाबाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं। या ठिकाणी दर्शन करून आपण पुढे जाऊ। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शूटिंगला परवानगी नाहीये, त्यामुळे आतली शूटिंग काढणं शक्य झालं नाही। पण आपल्या प्रेक्षकांसाठी देवीचा एक फोटो या ठिकाणी व्हिडिओ टाकत आहे। चतुर्शृंगी देवीच्या मंदिराबाहेर एक सभामंडप आहे। या सभामंडपामध्ये शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते। सोबतच सप्तशृंगी देवी आणि अनेक देवींचे आपल्याला या ठिकाणी मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात। या मंदिराच्या परिसरात एक लक्ष्मी मातेचं छोटंसं मंदिर आहे। चतुर्शृंगी देवीचं मंदिर एका डोंगरावर आहे
चतुर्शृंगी म्हणजे 4 शिखर असलेला पर्वत, म्हणून या देवीला चतुर्शृंगी असं नाव आहे. चतुर्शृंगी मंदिर हे शक्ती आणि विश्वासाचं प्रतीक आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील एका टेकडीवर आहे. चतुर्शृंगी देवी ही मंदिराची प्रमुख देवता आहे आणि देवीला अंबेश्वरी देवी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर आत्ताच मित्रांनो मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहे. असं म्हणतात की जी चतुर्शृंगी देवी आहे ही वणीच्या सप्तशृंगी देवीच आहे, जी की एका भक्तासाठी या ठिकाणी पुण्यात अवतरली होती. तर त्यामागची कथा अशी आहे की असं म्हणतात 300 वर्षांआधी ज्यावेळेस पेशव्यांचं राज्य होतं त्यावेळेस एक दुर्लभ शेठ नावाचा सावकार होता, जो की पेशव्यांना मोहिमांसाठी कर्ज द्यायचा. तो वणीच्या सप्तशृंगी देवीचा खूप मोठा भक्त होता. दरवर्षी तो नित्य नियमाने सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जायचा. पण नंतर काही कालांतरानंतर वृद्धापकाळामुळे त्याला जाणं शक्य झालं नाही. मग एक दिवस देवीने त्याला दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं की मी तुला दर्शन देण्यासाठी पुण्यातील एका डोंगरावर तिथे प्रगटणार आहे, तर तू त्या ठिकाणी जा आणि खोदकाम कर, मी त्या ठिकाणी तुला सापडेल. मग सावकाराने कारागिरांना आदेश दिला आणि त्याला या ठिकाणी खोदकाम करायला सांगितलं. पण ज्यावेळेस त्यांनी खोदकाम केलं त्यावेळेस त्यांना देवीचा मुखवटा आणि 3 हात असलेली देवी अशा प्रकारे एक मूर्ती त्यांना सापडली. त्यावेळेस त्याला कळालं की देवी पूर्णपणे प्रगट झालेली नाहीये. तर त्या स्वरूपामध्ये देवीचं त्याने मंदिर बांधलं आणि आज या ठिकाणी चतुर्शृंगी नावाने ही देवी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या मंदिराची स्टोरी आहे. तर खूप छान असं मंदिर आहे आणि परिसर सुद्धा खूप छान आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही या दर्शन घ्या आणि या ठिकाणी बसल्यावर खूप निवांत वाटतं. तुम्ही सुद्धा नक्की या. सेनापती बापट रोडवर हे मंदिर आहे. तर चला मित्रांनो, संपवा आजचा व्हिडिओ. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला, राम राम.